चंदगड तालुक्यात युवकाची 21 लाखांची फसवणूक, जादा परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूक उकळली, दोघांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा। चंदगड तालुक्यात ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका युवकाची 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ऋषिकेश श्रीकांत कुट्रे वय 28, व्यवसाय कापड दुकान यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यानुसार कडगाव रोड गडिंग्लज येथील राजेंद्र शिवाजी गुंडप आणि विनायक अशोक सांगावकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फेब्रुवारी 2023 ते एप्रिल 2023 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला ट्रेडिंग व्यवसायात गुंतवणूक केल्यास 24 महिन्यात मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले। गुंतवणुकीवर दर महिन्याला 5% नफा देण्यात येईल आणि पहिला नफा 45 दिवसात मिळेल असे सांगून त्यांनी विश्वास संपादन केला। या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपींना RTGS द्वारे 15 लाख रुपये दिले। त्यानंतर बँकेंना सुट्टी असल्याचे कारण सांगून इतर गुंतवणूकदारांना नफा देण्यासाठी तातडीने पैशाची गरज असल्याचे सांगत आणखी 10 लाख रुपये रोख घेतले। त्यापैकी सुमारे 4 लाख रुपये फोनपे व गुगल पेच्या माध्यमातून नफ्याच्या स्वरूपात परत देण्यात आले। मात्र उर्वरित रक्कम परत न करता आरोपींनी टाळाटाळ केल्याने ही फसवणूक उघड झाली। या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करीत आहेत। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।